नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ. काय बोललो होतो रविवारच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल मध्ये सांगितलं होतं आणि त्याच्यावरची मुवमेंट बघा. जे सांगितलं होतं तेच झालं आणि जी मुवमेंट होती आजची ती खूप स्ट्रॉंग होती. जवळजवळ 1 रुपयाचा जो प्रीमियम होता तो डायरेक्ट 72 रुपयाला गेलाय. तुम्ही बघितलं असेल, जवळजवळ मिनिमम 72 रुपयाला तो प्रीमियम गेला. काही अवघड नव्हतं, खूप इझी केलं होतं मार्केटमध्ये. सोमवारी जो व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये इन डिटेलमध्ये सांगितलं होतं मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते, काय राहू शकतं उद्याचं मार्केट, राईट. इन डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि त्याच प्रकारे आजचं मार्केट भरलंय. ओके. आता सर्वात महत्वाचं आजचं आपलं मार्केट अनालिसिस करण्यापूर्वी आपण आपलं ग्लोबल मार्केट बघूया, त्यामध्ये काय चालू आहे. युएस मार्केट जर बघितलं, युएस मार्केटमध्ये जे डाऊ जोन्स आहे त्यामध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. जर बघितलं आपण, बघा डाऊ जोन्स मध्ये परत डाऊन साईड चालू झाली कुठेतरी. अजून हा एरिया ब्रेक झालेला नाहीये. कोणता एरिया? जवळजवळ 51,700चा एरिया ब्रेक नाही आला, त्याला डायरेक्ट सपोर्ट जवळजवळ 50,000चा आहे, राईट. तिथं पहिला सपोर्ट घेतला, त्यानंतर परत एक मुवमेंट आली, राईट. तर तुम्ही बघितलं असेल इन डिटेलमध्ये मी सांगितलं होतं इथे तुम्हाला मार्केट काय करू शकतं, एक डाऊन साईड मारू शकतं. त्याच प्रकारे मार्केटने एक स्ट्रॉंग डाऊन साईड मारली. स्ट्रॉंग डाऊन साईड नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटली, राईट. हे बघा, इथे गेलं, एक टॅप झालं, डाऊन साईडला आलं. काय बोललो होतं, इथे एक व्यवस्थित सपोर्ट घेणं, त्यानंतर परत हा एरिया ब्रेक कर. आता एरियाला ब्रेक करतोय, परत रिट्रेसमेंट आला, इथे एक सपोर्ट आणि एक परत अप जायचं असलं इथं मार्केट काय करतं, स्वतःची एक पोझिशन, स्ट्रॉंग पोझिशन तयार करत आहे. ओके. आता हे झालं आपलं डाव जोनचं. आता यानंतर आपण बघूया आपलं नॅसडॅकचं. नॅसडॅक मध्ये जे बोललो होतं त्याच प्रकारे एक स्ट्रॉंग डाऊन साईड परत एकदा चालू झाली. बघितलं तुम्ही, एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जर बघितला, एकदम स्ट्रॉंग सपोर्ट 23,700 ला आहे. एस एन पी मध्ये बघितलं, एस एन पी मध्ये पण तेच आहे, राईट. आता बघूया आपण एशियन मार्केट. एशियन मार्केटमध्ये काय चाललंय, निकाई जर बघितला आज, तर निकाईमध्ये जवळजवळ 5%ची गिरावट आली आहे. काय बोललो होतो तुम्हाला निकाईमध्ये काय होऊ शकतं, इन डिटेलमध्ये तुम्हाला सोमवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. एकदा जायचं, सोमवारचा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा. त्यामुळे सांगत असतो, व्हिडिओ स्किप न करत जाऊ, इन डिटेलमध्ये बघा, कारण मी जे सांगतो ते एकदम परफेक्ट सांगतो, मार्केटची मुवमेंट बघून सांगतो आणि तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा देखील होतो, राईट. काय बोललो होतो, निकाय अप साईडला टिकू शकत नाही. आणि जर बघू शकता 5%ची मुवमेंट डाऊन साईडला आपल्याला निकाईमध्ये बघायला भेटली. 5% डाऊन निकाय. ओके. काय बोललो होतो, सपोर्ट जो आहे तो हा एरिया आहे, राईट. इथालच्या एरियाला एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केट कुठेतरी घेईन असं मला वाटतंय. ओके. आता यानंतर जर बघितलं आपण दुसरा पॉइंट, तर तो आहे आपला हँगसेन. काय बोललो होतो हँगसेन मध्ये, तेच झालंय, राईट. काय बोललो होतो एस एन पी मध्ये, तेच झालंय. ओके. काय बोललो होतो कंपोजिट मध्ये, ओके. युके मध्ये काय बोललो होतो, लंडनची जी इंडेक्स आहे त्यामध्ये काय बोललो, ती कुठेतरी कन्सोलिडेट करत आहे आणि तेच मार्केट खेळेल मला अशी संभावना आहे. आणि त्याच प्रकारे झालंय, राईट. हे बघा, एक स्ट्रॉंग डाऊन साईड, तेच चालू आहे. ओके. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा, व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही, राईट. त्याशिवाय तुमचा उद्याचा व्ह्यू क्लिअर होऊ शकत नाही मार्केटचा. ओके. आता सर्वात महत्वाचं बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये बघा काय झालंय, एक स्ट्रॉंग डाऊन साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. ओके. हे पहा, अप साईडला गेलं पहिलं, एक मिनिट बाजूला करतो. हे बघा, मार्केट एक स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट मारत होतं. मी काय म्हटलं, मार्केट इथं टिकू शकत नाही, कारण मार्केटमध्ये काय झालं नाही, ऍव्हरेजिंग झालेलं नाही. त्यानंतर एक डाऊन साईड बघायला भेटली. आज जो सपोर्ट आहे मार्केट जर स्ट्रॉंग अप जायचा असेल तर तो सपोर्ट डायरेक्ट 56,300 आहे. त्याशिवाय मार्केट अप जाऊ शकत नाही. कारण जर मार्केटला जर अप जायचं असेल, जर परत खाली यायचं असेल तर मार्केट परत एकदा डाऊन अप साईडला जाईन, परत खाली येण्याची खुराकीमध्ये राहील, त्याच्या वेट करण डाऊन साईडला येण्याचं. ओके. पण मार्केटला जर अप जायचं असेल, हे जर रेजिस्टन्स येतील, जर ब्रेक करायचं असेल तर मार्केटला कुठंतरी व्यवस्थित, मार्केटला व्यवस्थित इथे रिट्रेसमेंट घ्यावं लागेल. कोणता एरिया? 56,300चा, राईट. इथे एक रिट्रेसमेंट घेतल्यानंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. जर आपण बघितलं बँक निफ्टीचे प्रीमियम, तर ह्याच मोमेंटवरती बँक निफ्टीचे ऑप्शन भेटले होते आणि ते बघूयात आपण. जर बघितले पुट साईडचा, बघा तुम्ही किती स्ट्रॉंग मुवमेंट आहे. जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लावलं तर इन डिटेलमध्ये दिसेल. ओके. जवळजवळ हा प्रीमियम जो होता तो अगदी 100 रुपयाला होता आणि 100 रुपयापासून त्याची किंमत जवळजवळ 450 ला गेली. काय झालंय, व्यवस्थित स्पाइक आली, मार्केटने सगळं डिसमिस करून टाकलं. काय बोललो तुम्हाला, टेक्निकल अनालिसिस खूप महत्वाचं असतं मार्केटमध्ये. त्यामुळे जोपर्यंत तुमची टेक्निकल अनालिसिस स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत कुठेही मार्केटमध्ये तुम्ही अंदाजुंदी ट्रेड करायचं नाही. ओके.
इन डिटेल मध्ये सांगितलं होतं तेच या प्रकारे बँक निफ्टीमध्ये घडले, त्यामध्ये दुसरं काही सांगण्यासारखं नाही. आज जर सपोर्ट बघितला तर सपोर्ट डायरेक्ट 56,300 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यानंतर मार्केट कुठेतरी हे ब्रेक करण्याचं बघा, 58,600चा एरिया ब्रेक करण्याचा विचार करेल, पण केव्हा करेल, ज्यावेळेस मार्केटमध्ये एव्हरेजिंग होईल. ओके, तर निफ्टीमध्ये बघितलं, निफ्टीमध्ये तर काय मुवमेंट आली, जे पुट साईडचे प्रीमियम होते जिथून बोललो तिथून डाऊन साईड. हा जो सपोर्ट आहे तो 23,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जोपर्यंत तिथं मार्केट सपोर्ट घेत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की मार्केट एक स्ट्रॉंग मुवमेंट अप साईडला देईल. ओके, डाऊन साईडला आलं त्यानंतरच एक अप साईडला. जर तुम्ही बघितले जे प्रीमियम होते निफ्टी फिफ्टीचे, त्याच्यामध्ये काय झालं, हे 1 रुपयाचा प्रीमियम जवळजवळ 72 रुपयाला गेला. 1 रुपयाचा प्रीमियम. ओके, काय झालं, एक स्ट्रॉंग डाऊन साईड, पहिलं अप साईडला गेलं, सगळ्यांना वाटलं गॅप अप झालंय, मार्केट अप जाईल. मी तुम्हाला काय बोललो होतो सोमवारी, गॅप अप झालं, तुम्हाला इथे फसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, तुम्हाला इथं ट्रॅप केलं जाऊ शकतं. या ट्रॅपिंग मध्ये फसू नका. ज्यावेळेस तुम्ही या ट्रॅपिंग मध्ये नाही फसणार त्याच वेळेस तुम्हाला मार्केट समजेल, असं मी तुम्हाला सांगेन. ओके, बघा डाऊन साईड आता ज्यावेळेस इथे येईल, ह्या रिट्रेसमेंटला कुठेतरी आपल्याला ट्रेड भेटू शकतो व्यवस्थित. ओके, ह्या रिट्रेसमेंटला व्यवस्थित ट्रेड भेटू शकतो, त्याशिवाय मला नाही वाटत की पुढे आपल्याला ट्रेड भेटेल. ओके, त्यामुळे अंदाधुंदी ट्रेड नाही करायचा, व्यवस्थित रिट्रेसमेंट लिहून द्या, व्यवस्थित वेट करा, त्याच वेळेत ट्रेड करण्याचा विचार कुठेतरी करावा असं मला वाटतंय. त्यानंतर जर बघितलं आपण आयटी सेक्टर, आयटी सेक्टर तर डाऊनच आहे, त्यामध्ये तर काही दुमतच नाही. आयटी सेक्टर काही उठायचा प्रयत्न पण करत नाही. ओके, निफ्टी फायनान्शियल मध्ये काय बोललो तुम्हाला, ते बघा डाऊन साईड व्यवस्थित मार्केटने इथं जी एस एल एंटिंग घेतली तिथेच मार्केट खेळत होतं. मी सांगत होतो तुम्हाला, हा जो झोन आहे इथे मार्केटमध्ये कुठंच मला स्ट्रेन दिसत नाहीये, त्यामुळे मला इथं सीईचा विचार मी करत नाहीये. सगळे सीईचा विचार करत होते. मी काय बोललो तुम्हाला, तिथे एक डाऊन साईड येईन आणि स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो हा एरिया आहे. इन डिटेल मध्ये सगळ्यांचं सांगितलं होतं. जर पुढचं बघितलं सेन्सेक्सचं, काय सेन्सेक्स मध्ये तेच एकदम स्ट्रॉंग मुवमेंट नाहीये, जे बोललो तेच सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटलंय. काय बघायला भेटलंय हे बघा, व्यवस्थित इथं जी रिट्रेसमेंट आहे इथं ब्लॅक साईड आहे त्यामुळे दिसत नाही. ओके, व्यवस्थित इथं रिट्रेसमेंट घेतली, इथं सांगितलं होतं मार्केटमध्ये मला बाहेरची स्ट्रेंथ दिसत नाहीये. मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग पण झालेली नाही, मार्केटला काय करावं लागेल, ऍव्हरेजिंग करावं लागेल. बघितलं डाऊन साईड, आता जर मार्केटला अप जायचं असेल तर हाच एरिया आहे, त्याच्याशिवाय मार्केटला पर्याय नाहीये असं मला वाटतंय. तर दुसरं बघितलं सेक्टर, त्यामध्ये व्यवस्थित समजेल तुम्हाला अजून. ओके, आपण जर बघितलं दुसरं सेक्टर, S&P बघितलं, हिरो युएसडी बघितलं, तेच बोललो होतो. हिरो युएसडी मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रॉंग सपोर्टला मार्केट नाहीये, मार्केटमध्ये हिरो युएसडी मध्ये सपोर्ट बनत नाहीये. सोमवारचा व्हिडिओ इन डिटेल मध्ये बघायचा, त्यामध्ये इन डिटेल मध्ये मी सांगितलं होतं. ओके, आय बटन वरती मी लिंक देईन, त्यामध्ये पूर्ण वीकचं तुम्हाला ओव्हरऑल मी सगळं सांगितलं होतं. पण आज काय घडलंय, डाऊन साईडला आलंय, आता कुठेतरी हिरो युएसडी मध्ये इथे कुठेतरी मार्केट एक सपोर्ट घेईल. जो सपोर्ट आहे मार्केटचा हिरो युएसडीला, तो डायरेक्ट जर बघितला आपण, आता इथे एक एसएल हंटिंग एरिया आहे, त्या एसएल हंटिंग एरिया पर लिक्विडिटी स्वीप आहे. जर मार्केटने याला ब्रेक मारलं तर डायरेक्ट मार्केट येतं जे मागचा जो लिक्विडिटी स्वीप एरिया आहे त्याला कुठेतरी टेस्ट करायचा प्रयत्न करा. ओके, आणि मग इथनं एक परत एकदा मुवमेंट युएसडी मध्ये स्ट्रॉंग चालू होईल सी साईड. जर युएसडी जपान बघितलं, युएसडी जपान मध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली, बिकॉज ऑफ जपानचं ज्या प्रकारे मार्केट चालू आहे त्या प्रकारे एक व्यवस्थित मुवमेंट आपल्याला बघायला भेटली डॉलरच्या मुवमेंट मध्ये, डॉलरच्या कम्पेअर मध्ये. ओके, जर आपण बघितलं अजून गोल्ड मध्ये बघितलं तर गोल्ड मध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग साईड, तुम्हाला काय बोललो होतो, गोल्ड एक सपोर्टला आहे, गोल्ड काय करू शकतं, एक स्ट्रॉंग इथं सपोर्ट घेऊ शकतं, परत इथून ऑब्झर्व. तुम्हाला सायकोलॉजी खूप भारी सांगतो मी. ओके, फक्त तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघत जा, फक्त स्किप नका करू जो व्हिडिओ. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला, मार्केट काय करेल, इथे एक सपोर्ट घेईन, परत एकदा 152 पर्यंत फेकत, जसा 152 ला गेला जे स्टॉक मार्केट आहे डाऊन साईडले, जर याला इथून जर खाली पडायचं असेल तर स्टॉक मार्केट तोपर्यंत सपोर्टला आलेलं असेल, ज्यावेळेस सपोर्टला हे गोल्ड येईल, ओके सॉरी, ज्यावेळेस सपोर्टला आपलं स्टॉक मार्केट येईल त्यावेळेस गोल्ड हे रेजिस्टन्सला असेल, ही एक स्ट्रॉंग मुवमेंट आणि हे डाऊन साईडला जाईल. हे तुम्हाला इन डिटेल मध्ये मी सांगितलं होतं. राईट, जर बघितलं आपण जर बघितलं त्यानंतर बिटकॉइन, बिटकॉइन मध्ये काय दिसतंय, काय बोललो तुम्हाला, आता या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. बिटकॉइन मध्ये इन डिटेल मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की काय होऊ शकतं.
स्ट्रॉंग सपोर्टला बिटकॉइन आहे. तुम्हाला काय बोललो तुम्ही, इथे एक सपोर्ट आहे बघा, इथून अप साईडला गेले, परत डाऊन साईडला आले. पण आता काय सांगितलं होतं काल मी तुम्हाला, इथे तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट कुठेतरी बघायला भेटलेला आहे इथं. काल बघा जसा हा रेजिस्टन्स फील झाला, परत डाऊन साईड आली. इथेच कुठेतरी हाच एरिया जो आहे तोच बिटकॉइनचा एक सपोर्ट एरिया आहे. इथून सपोर्ट घेतला तर इथूनच घेऊ शकता. त्यानंतर जर आपण बघितलं क्रूड ऑइल मध्ये एकदम स्ट्रॉंग डाऊनफॉल चालू आहे, आणि क्रूड ऑइल एक सपोर्टला, इथून जर छोटासा सपोर्ट क्रूड ऑइल घेईल म्हणजे आज पण घेऊ शकतो असं मला वाटतंय. जर इथून जर स्ट्रॉंग सपोर्ट जर क्रूड ऑइलने घेतला, अजून काही ती स्ट्रेंथ बाहेरची बनलेली नाही, पण जर इथून जर स्ट्रॉंग सपोर्ट घेतला, ह्याच एरियामध्ये कुठेतरी क्रूड ऑइल सपोर्ट घेईल. ओके, ह्या एरियामध्ये जर क्रूड ऑइलने जर सपोर्ट घेतला, तर तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं. जर इथे जर सपोर्ट घेतला तर इथून अप जाईल. जसं इथून अप गेल्यावरती मार्केट क्रॅश होईल व्यवस्थित, स्टॉक मार्केट राईट, जे खालची जे एव्हरेजिंग पॉईंट आहे ती ऍव्हरेज होईल, आणि जसं ते ऍव्हरेज झालं परत हे रेजिस्टरला गेलं असेल, हे डाऊन साईडला जाईल आणि स्टॉक मार्केट अप साईडला जाईल. ओके, आय होप समजत असेल तुम्हाला. खूप इझी करतोय मित्रांनो, समजून घ्या. आता हे झालं. आता FIDIचं काय मुवमेंट होते आज मार्केटमध्ये ते बघूयात. जर FIचं बघितलं राईट, आता कॅश मध्ये काय केलंय आज FIDIने, 23 जूनचा आहे, 23 जूनला जे FID आहे ते जवळजवळ, हे बघा तुम्ही किती घाण मॅन्युप्युलेट केलंय. त्यांनी काय केलंय, 17 करोडची बाईंग केली राईट प्रॉफिट मध्ये, आणि DIने काय केलं, 650 करोडची काय केलंय, बाईंग केली. जर सोप्या भाषेमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. 23 जूनचं काय दिसतंय तुम्हाला इथे, हे बघा राईट. पहिलं काय केलंय BFIने, 15 करोडची बाईंग केली आणि लगेच सेल केले जवळजवळ 15,378 रुपयाची. म्हणजे जर नेट प्रॉफिट उडला 77ची त्यांनी बाईंग केली, 17 रुपयाची बाईंग केली. आणि DIने जर बघितलं तर 16,863 रुपयाची पहिली बाईंग केली, आणि परत 16,182 करोडची काय केलंय, 16,182 करोडची काय केलं, सेलिंग केली. जो नेट प्रॉफिट जो आहे तो 680 रुपये त्यांनी काय केलं, मार्केटमध्ये होल्डिंग झालं. आता हे झालं आपल्या डेचं. जर आपण जर मंथली बघितलं, मंथली काय व्ह्यू आहे त्यांचा, मंथली व्ह्यू बघा त्यांचा काय व्ह्यू दिसतोय FIचा. तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगितलं, जून मध्ये त्यांचा पूर्ण व्ह्यू लॉंग टर्म मध्ये काय आहे, जवळजवळ त्यांनी 43 करोडची काय केलंय, मार्केटमध्ये सेलिंग केली. 43,000 करोडची काय केलं FIने सेलिंग केली, आणि DIने 66,000 करोडची बाईंग केली. म्हणजे हे काय करून पूर्ण प्रेशर लावून मार्केटला डाऊन आणून, जसं डाऊन येईल इथं काय होईल, प्रॉफिट बुकिंग होईल मित्रांनो. जशी प्रॉफिट बुकिंग होईल, प्रॉफिट बुकिंग झाल्या प्रॉफिट बुकिंग कशी होईल, प्रॉफिट बुकिंग झाल्या परत मार्केट अप साईडला निघेल. इन डिटेल मध्ये सांगितलं होतं. हे एकदम व्यवस्थित ध्यानात ठेवा. ही सायकोलॉजी तुमच्या डोक्यात गेली पाहिजे राईट. डेलीच्या डेली ही सायकोलॉजी जोपर्यंत डोक्यात जात नाही तोपर्यंत वन लॉट ट्रेड करायचा. ओके, वन लॉट इन व्यवस्थित ट्रेड करायचा जोपर्यंत ही सायकोलॉजी तुमच्या डोक्यामध्ये घुसत नाही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो